आज आपल्या KTMची पहिली सर्व्हिस होती. आता गाडी पुण्यातनं घेतली म्हणून प्रत्येक ऑइल बदली आपण पुण्यात करू शकत नाही. त्यामुळं जवळचं KTM सर्व्हिस सेंटर हुडकलं तर ते होतं ओगलेवाडीत. पोचलो की ओगलेवाडीत आणि ओगलेवाडीत पोचलो बरोबर जेव्हाची सुट्टी असते तेव्हाच पोचलो. त्यामुळे चांगला 1-2 तास आपल्याला वेट करायला लागला तिथं. आता पहिली सर्व्हिस 1000ला करायची असते, पण 1100च्या वर रनिंग गेलं गाडीचं आणि ऑइल जे आपल्या डोक्यात होतं तेच तिथं टाकत होतं, त्यामुळे काही विषयच नव्हता. आणि ओळखीच्या एक मित्राची गाडी पण तिथं काम करायला आलेली आणि या काकांनी आधीच आपला ब्लॉग बघितलेला. ते म्हणले गाडी तिकडे घेतल्या ना, आम्हाला माहित होतं की पहिली सर्व्हिस इथंच होणार आहे गाडी, त्यामुळे ते गाडीची वाटच बघत होते. बघता बघता ऑइल बदली पण झाली आणि गाडी मागं धुवायला पण घेतली. आता आपल्याला वेटिंग रूम मध्ये बसू वाटतंय. गेलो की मागं बघायला काय चाललंय ते. भावानं शॅम्पू बिंपू लावून अगदी मन लावून गाडी धुतलेली, त्यामुळे गाडी चांगली चमकत होती. आता आपल्या KTM Duke 200ची पहिली सर्व्हिस कॉस्ट किती येत्या तर 1476च्या आसपास काहीतरी खर्च आला आणि मला मेसेज जो पडला तो 1093चा आला. तर मला एवढा डिफरन्स कसा काय पडला हे मला पण माहीत नाही, पण आला तेवढा खर्च. आता सर्व्हिस झाली, माझी गाडी घेतली, मित्राचं पण काम झालेलं, तो गेला कराडला, मी आलो इकडं वर आपल्या इकडं. आता मीटरमध्ये गाडीची दुसरी सर्व्हिस दाखवत होती 7500 किलोमीटरला आणि गाडी चालताना पण स्मूथ वाटत होती. आता येता येता ओगलेवाडीत वडापाव घ्यायला थांबलो. काकांना गाडी चांगलीच आवडत होती, त्यातल्या त्यात कुलंट आहे म्हटल्यावर जामच फिदा झालतं गाडीवर.